विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला स्पीड आणि व्हेलॉसिटी याविषयी जाणून घेतलं. तर आज आपण इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी हा घटक पाहणार आहोत. ह्या घटकात आपल्याला एक असं एक्झाम्पल दिलं आहे आणि त्या एक्झाम्पलवरती आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने इफेक्ट होत असतो. ठीक आहे, तर आपण वळूयात. तर बघा, ह्या ठिकाणी सचिन इज अ ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. what will be the happen during the Sachin ride. आता बघा, ह्या ठिकाणी सचिन नावाचे जे व्यक्तिमत्व आहे ते काय करते, ट्रॅव्हलिंग करते ऑन मोटरबाईकवरती ट्रॅव्हल करते. आणि एक्सप्लेन व्हॉट विल पहिलं पाहूयात आपण ह्या ठिकाणी. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इज इंक्रीज और डिक्रीज. मोटरसायकलचं स्पीड इंक्रीज और डिक्रीज होतं आहे, बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. पहिला कंडिशन बघा, त्याने म्हटल्यानुसार स्पीड कमी जास्त होतो आहे मोटरबाईकचा, पण काय, त्या डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. डायरेक्शन चेंज होत नाही, म्हणजे रस्ता कसा आहे, सरळ आहे, तो कुठेही इकडं तिकडं वळत नाही आहे. तसंच दुसऱ्या ह्याच्यात, इन केस ऑफ टर्निंग on the road, what will be the velocity or speed be a same. त्या ठिकाणी बघा, दुसऱ्या याच्यामध्ये काय, टर्निंग ऑन रोड. बघा, सेकंड याच्यामध्ये टर्निंग रोड आहे आणि व्हेलॉसिटी आणि स्पीड बी द सेम. व्हेलॉसिटी सारखी आहे आणि स्पीड पण सारखा आहे. तर मग काय त्या ठिकाणी होईल, तर त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. In case of, if a Sachin change the direction of the motorcycle, velocity and speed the same आहे, तर सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल. त्या ठिकाणी मोटरसायकलची डायरेक्शन चेंज होते. बघा, या ठिकाणी म्हणजे धिस डायरेक्शन आर कम अँड धिस डायरेक्शन आर गोज देअर. ओके. स्पीड कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट. स्पीड त्याने बदललेला नाही आहे, स्पीड काय ठेवलेला आहे, कॉन्स्टंट आहे. ज्या वेगाने तो आला होता त्याच वेगाने तो जात आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीवरती काय इफेक्ट होईल का याचा, ते जाणून घेऊयात. तिसरं, इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंज द डायरेक्शन ॲज वेल ॲज द Sachin change the direction as well as the speed of the motorcycle. What will be the effect on its velocity? If on a turning Sachin change the direction as well as speed of the motorcycle. त्या ठिकाणी टर्निंगवरती सचिन चेंज करतोय डायरेक्शन बरोबरच काय करतोय, चेंज, तो स्पीड चेंज करतोय मोटरसायकलचा. त्यावेळेस कोणता इफेक्ट होतोय व्हेलॉसिटीवरती कोणता इफेक्ट होतोय ते तुम्हाला काढायचं आहे. आता बघा, ह्या ठिकाणी तिघं कंडिशन परत एकदा पाहूयात आपण. काय काय होतं आहे. इट इज क्लिअर फ्रॉम द अबव व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट व्हेलॉसिटी चेंज बाय. आता बघा, ह्या ठिकाणी इट इज क्लिअर अबव द व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द स्पीड. त्या गोष्टीवरून क्लिअर होतं आहे की व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ह्या तिघ गोष्टींवरून काय सिद्ध होतं आहे की व्हेलॉसिटी स्पीड आणि डायरेक्शनवरती डिपेंड आहे. पहिल्या याच्यातच म्हटलं आहे त्यांनी, स्पीड इन्क्रीज और डिक्रीज होतं आहे, पण डायरेक्शन चेंज होते आहे का, नाही. त्याच्यामुळे व्हेलॉसिटीवरती कोणता इफेक्ट होईल, तो त्या ठिकाणी the speed change the speed while keeping the direction same. Change the speed while keeping the direction same. दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, व्हेलॉसिटी आणि स्पीड सेम आहेत, बट द डायरेक्शन आर motorcycle are change. डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल चेंज. काय, तर त्या ठिकाणी चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम.
चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द सेम. त्या ठिकाणी डायरेक्शन चेंज होते पण स्पीड सेम आहे. आणि तिसऱ्या याच्यात काय, इफ टर्निंग अ सचिन चेंज द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल. तो डायरेक्शनसुद्धा चेंज करतो आहे आणि स्पीड पण चेंज करतो आहे. त्या ठिकाणी काय होतं आहे, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन. मग व्हेलॉसिटीवरती हे तिघंही इफेक्ट करत असतात. स्पीड कमी जास्त होणं म्हणजे वाहनाचं म्हणा आपलं म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट्स असो त्या ठिकाणी त्याचा व्हेलॉसिटीवरती इफेक्ट निर्माण करणार आहेत. स्पीड कमी जास्त होतो आहे पण डायरेक्शन सेम आहे. चेंज द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम म्हणजेच काय, तर डायरेक्शन चेंज होते पण स्पीड हा कसा आहे, सारखा आहे. आणि चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणजे हे दोघंही गोष्टी काय करतात, इफेक्ट करतात व्हेलॉसिटीवरती. ओके, बाय.